तर मित्रांनो, आता आपल्या गोठ्यातील हे सर्व भूस टाकलेलं आहे गाईंना. हे पूर्ण भूस उचलून घेणे व तसेच गाईंनी खूप घाण करून ठेवलेली आहे गोठ्यामध्ये. शेण खूप टाकून ठेवलेलं आहे. तेवढे शेण उचलून तेवढे शेण जिथे आपण स्टॉक करतो तिथे नेऊन टाकणे. त्याच्यानंतर गोठा साफ करणे, सगळे भूस जमा करणे व जिथे आपण शेणखत टाकतो तिथे नेऊन टाकणे. त्यानंतर पूर्ण गोठा साफ करणे. साफ त्यानंतर गाईंना पूर्ण पाणी पाजायचे. पाणी पाजल्याच्यानंतर मग त्यानंतर आपल्या गाईंचे दूध काढण्याची सुरुवात होते व दूध काढल्याच्यानंतर मग त्यानंतर गाईंना खाद्य दिले जाते. खाद्य दिल्याच्यानंतर त्यांना परत चारा दिला जातो, हिरवा चारा दिला जातो. हिरवा चारा दिल्याच्यानंतर मग रात्री संध्याकाळी 8 ते 9 वाजता परत त्यांना पाणी पाजायचे. पाणी पाजल्याच्यानंतर परत मग गोठा लॉक केल्याच्यानंतर डायरेक्ट सकाळी आपण कामाला सुरुवात करायची. राम राम मंडळी. तर चला, दैनंदिन दिवसाप्रमाणे आज आपण गोठ्यातल्या कामाला सुरुवात करत आहेत. संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता माझे मिस्टर नेमके शेतातून घरी आले. हे बघा त्यांचा अवतार, अजून आंघोळसुद्धा नाही. शेतकरी जीवन सोपं नाही आहे. आत्ताच एक ट्रिप कुटाराची घेऊन आलेले आहेत आणि त्यांना खूप उशीर झाला. त्यामुळे मी दोन्ही टाईम समजा शेण काढणं, झाडझूड करणं त्यांना मदत करत असते. मी घरातली कामं बघून शक्य होईल तेवढं करतच असते नेहमीप्रमाणे. हे बघा गोठ्यातली राडा आपला. मी दिवसभर त्यांना चारा पाणी केलेलं आहे. नेहमीच करावं लागतं आडी अडचणीला. तर चला, आपण आता हे स्वच्छ करून आपली पूर्ण झालेली आहेत. चारा आणला, चारा तयार केला, गाईंना खायला द्यायचं. आता पाणी दिलं आणि गोठ्यातली साफसफाई सुद्धा करून झाली. आता म्हटलं काम झाले तर तुमच्याशी थोडं बोलावं, कारण तुम्ही आमची व्हिडिओ बघता, कमेंट करता, आम्हाला प्रोत्साहन देता. त्यामुळे आम्हाला वाटतं की फक्त काम दाखवून व्हिडिओ संपण्यापेक्षा तुमच्याशी थोडं मनापासून बोलावं. मंडळी, तुम्हाला बाहेरून पाहिलं तर गोठ्यात 5-6 गायी असतील. त्यांची काळजी घेतो एवढंच दिसतं, पण प्रत्यक्षात रोजची किती कामं असतात हे गोठा सांभाळणाऱ्या माणसालाच माहीत असतं. सकाळी उठल्यापासून गाईची काळजी, चारा पाणी, गोठ्यातील स्वच्छता, दूध काढणं आणि बाकीची कामं हे सगळं रोजच असतं. आणि हे काम 1 दिवस 2 दिवस करून चालत नाही. गाईंना सुट्टी नसते, त्यामुळे आम्हालाही सुट्टी नसते. कधी पाऊस असतो, कधी उन्हाळा असतो, कधी थंडी असते, पण गाईंची वेळ झाली की आपल्याला काम करावंच लागतं. आज सुद्धा दिवसभराची कामं करून संध्याकाळी पुन्हा गोठ्यात आलो. खरं सांगायचं तर काम करताना कधी कधी थकवा येतो, पण गाईंना चारा खाताना पाहिलं की तो थकवा थोडा कमी झाल्यासारखं वाटतं. आम्ही दोघं मिळून हे काम करतो. कधी कधी मी एखादं काम करते, कधी हे माझे पती एखादं काम करतात. दोघांना मिळून काम केलं की कामाचा भारी कमी होतो आणि एकमेकांना साथ मिळते. मला एक गोष्ट खास सांगायची आहे. आपण सोशल मीडियावर दुसऱ्यांचं आयुष्य पाहतो. कुणाचं मोठं घर दिसतं, कुणाची मोठी गाडी दिसते, कुणाचं मोठं शेत दिसतं. ते पाहून आपल्यालाही तसंच काहीतरी मिळावं असं वाटतं. पण प्रत्येकाची सुरुवात वेगळी असते. आपण जिथून सुरुवात केली आहे तिथून हळूहळू पुढं जाणं महत्त्वाचं आहे. आज आपल्याकडे जे आहे त्याची काळजी घेऊन त्यातूनच उद्या चांगलं भविष्य तयार करायचं आहे. आमचा हा गोठासुद्धा आमच्यासाठी फक्त गोठा नाही, या गायी आमच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यांच्यामुळे घरात दूध मिळतं, व्यवसाय चालतो आणि शेतकरी म्हणून जगण्याची एक संधी मिळते. पण त्यासाठी मेहनत करावी लागते. फक्त गाय घेतली आणि पैसे मिळायला, गाय घेतली आणि योग्य काळजी, चारा पाणी, स्वच्छता आणि वेळेवर सगळं करणं गरजेचं असतं. म्हणूनच आम्ही आमचा व्हिडिओमध्ये जे काही करतो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला मोठमोठ्या गोष्टी सांगायच्या नाहीत. आमच्या रोजच्या आयुष्यात जे घडतं तेच तुमच्याबरोबर शेअर करायचं. कधी काम जास्त असेल, कधी कमी असेल, कारण तुमच्यापैकी एखादा माणूस आमचा व्हिडिओ पाहतो, कमेंट करतो किंवा लाईक करतो, तेव्हा आम्हाला वाटतं की आपली मेहनत कुणीतरी पाहत आहे. म्हणून तुम्हाला आमचं हे साधं शेतकरी जीवन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना आमचे व्हिडिओ आवडतील असं वाटत असेल तर त्यांच्यासोबतही शेअर करा. आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या या प्रवासात आमच्यासोबत राहा. पुढे आम्ही तुम्हाला आमच्या गायींची रोजची काळजी, गोठ्यातली काम, चारा, दूध व्यवसाय आणि आमच्या शेतकरी जीवनात जे काही घडतं ते सगळं दाखवणार आहोत.
आजची संध्याकाळची कामं आता पूर्ण झाली आहेत.